गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी हे सण म्हणजे भारतीय संस्कृतीचा, संस्कारांचा जणू जल्लोषच. हा वसा सांभाळत पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते ती घरातली गृहिणीच. सावित्रीच्या लेकींचा हा नाट्य नृत्याविष्कार मराठी रंगभूमीवर सादर होतोय. अस्मिक सादर करीत आहे रमेश कोळी लिखित दिग्दर्शित सणांच्या ग माहेरी. सणासुदीच्या दिवसामधला, सणासुदीच्या दिवसामधला उत्सव हा पहिला. सणासुदीच्या दिवसामधला उत्सव हा पहिला. नववर्षाच्या स्वागतास हा, नववर्षाच्या स्वागतास हा आला आला आला. आम्ही पतिव्रता नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी. 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 तुझ्या वडाची करतो दोरा बांधून ग भोती. तुझ्या वडाची करतो दोरा बांधून ग भोती. हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा. समाजातील अन्याय, अत्याचार यांचं सावट या सणांच्या जल्लोषावर पडतं. मग आपल्या लेकींच्या संरक्षणासाठी पुढाकार घेते ती सावित्रीच. तुला काय वाटतं यावेळी तुझी पुण्याई कामाला येईल का? का नाही? अरे अहंकारी पुरुषी समाजात जिथे स्त्रीला एक भोग वस्तू समजली जाते तिथे तुझ्या निष्पाप मुलीला या समाजात जगू दिलं जाईल? नाही. तुझ्या लेकीवर एक मुलगा एकतर्फी प्रेम करतो. तिने दिलेला नकार त्याला अजिबात सहन झालेला नाहीये. एक मुलगी एका पुरुषाला नाही म्हणते म्हणजे काय? या तिच्या भयंकर चुकीची सजा तो तिला जीवे मारून देणार आहे. विधी लिखिताप्रमाणे तिचं आयुष्य संपणार आहे आणि मी तिला वर घेऊन जाणार आहे. वा रे वा, असा कसा घेऊन जाशील तू तिला वर, मी असताना? स्त्रियांशिवाय आपण कुठल्याही गोष्टींचा म्हणजे आनंदी किंवा उत्साह किंवा सण किंवा कुठल्याही यशस्वीतेचा किंवा आपण प्रगती केल्याचा आपण खोटा आव आणू नाही शकत त्यांच्याशिवाय. आणि त्यांची जर संख्या अशीच जर कमी होत राहिली तर ते मला थोडंसं मला स्वतःलाच म्हणजे खटकवते. कसं तरी कुठेतरी आपण ह्या स्क्रिप्टमधून आणि ह्या सगळ्या प्रोग्राममधून आमच्या ह्या कार्यक्रमातून मांडावाशी मला इच्छा होती. तू काय करतोस तुझं तुला तरी कळतंय? मला एकच कळतंय, मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. जर ती माझी होणार नसेल ना तर मी तिला गुणाची जीव देणार नाही. अरे पण म्हणून ते जीव घ्यायचा? मग काय करू काय मी? आधी त्या मुलीच्या इच्छेला मान द्यायला शिक. तिला जे आवडतं, तिला ज्याचा अभिमान वाटतो ते कर. जीव घेणार? प्रेमाला घेणं माहित नसतं रे. प्रेमाला फक्त देणं माहित असतं. हे देणं ज्याला जमलं त्यालाच खरं प्रेम कळलं. हे जे सण आहेत, हे सण जे येतात त्यांचं स्वागत पुरुष मंडळी करत नाहीत. पुरुष मंडळी सगळं अरेंज करून देतात, व्यवस्था करून देतात, मॅनेज करून देतात. परंतु त्याचं स्वागत, त्याचं जे काही आपण आदरातिथ्य म्हणू, सणांचंही आदरातिथ्य होतं, ते सगळ्या आपल्या घरच्या लेकी आणि सुनाच करतात. म्हणजेच काय तर स्त्री करते. आणि या स्त्रीला तुम्ही मारू नका. ही स्त्री किंवा या आपली जी काही नाती आहेत, आजी, मावशी, माई, जी कोण आहे, आत्या, काकी, पत्नी, बहीण, ही जर नाती साकारायची असतील, ही स्त्रीची रूपं जर तुम्हाला पाहायची असतील तर सगळ्यात अगोदर ती मुलगी म्हणून जन्माला यायला हवी ना. तरच ती नाती तुमच्या समोर दिसतील. आणि मग हे सण जर मुलगीच नसेल तर येणार कुठे? हे सण म्हणजे आपल्या लेकीची जी घर आहे त्याची माहेर आहे. माहेराला येतात हे सण. हॅलो, हा पाटलाचा पोरगा? हो तोच तो. चांगला ठोकून काढा त्याला आणि माणसात पाठवा. अरे नाही, ती मुलीचा जीव घ्यायची ऑर्डर कॅन्सल करा. हा पण त्या टग्याला मात्र तिला भेटायला नवी सरता पाठवा. झालं तुझ्या मनासारखं? हो देवा. जा मग आता करा. जन्माष्टमी, गोकुळाष्टमी. बऱ्याच वेळा आपण यमाला बघितलंय स्टेजवर, पण हा यम सावित्री बरोबर वेगळ्या विषय घेऊन किंवा वेगळ्या गोष्टींसाठी आलेला आहे. आणि हा कन्व्हिन्स करतो लोकांना
की का सावित्री अशा वाईट समाजात तिच्या मुलींना जन्माला घालते. आणि मला खरंच अतिशय चांगलं वाटतं की कविता कोळीने हा सगळा डान्स कोरिओग्राफ केला आणि तो अप्रतिम केला. 1 2 3 4 मरकुऱ्यात सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा काटा जसा खडखड कडाडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागत आला. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या तुझ्या फुगड्याला मला बोलावली रात गाजवली पोरी फुगड्या फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या. स्त्रीच्या काही समस्या ज्या आहेत जसं भ्रूणहत्यातच अद्याप मोठा प्रश्न आहे उद्भवलेला. तर भ्रूणहत्या किंवा एकतर्फी प्रेम हुंडाबळी अशा स्त्रीच्या विविध समस्या आपण प्रेक्षकांसमोर या थीममधून आणलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच एक एक सण आपण प्रेझेंट केलेला आहे. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद द्यावा आणि हा कार्यक्रम बघायला यावा. अनाद निर्गुण प्रगटली भवानी अनाद निर्गुण प्रगटली भवानी मोहमंशासुर मर्दाना लागली विविधता पाशी सरावया झाडणे विविधता पाशी सरावया झाडणे भक्ता लागे तू पावसी निर्वाणे. प्रेक्षक हो, या आमच्या या सणांच्या माहेरी आणि अनुभवा तुमचं माहेर नक्की पाहायला विसरू नका. सणांच्या व माहेरी. सध्याच्या नवरात्रीच्या धामधुमीत आदिशक्ती आदिमायेच्या आगमनाने प्रसन्न झालेल्या वातावरणात स्त्री शक्तीचा घातलेला हा नाट्यमय जागर तुम्ही आवर्जून पहा.